नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन दोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत पी-एफ विड्रॉल कसा करायचा। यामध्ये फॉर्म नंबर 19 कशा पद्धतीने भरतात हे पाहणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। या साईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणत्याही एका ब्राउझरवरती टाईप करा युनिफाईड पोर्टल डॅश मेम डॉट epf इंडिया डॉट gov.in अशा प्रकारे टाईप केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी याल। या साईटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो। या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी इव्हेंट नंबर आणि पासवर्ड टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी इव्हेंट नंबर टाका, याच्याच खाली पासवर्ड टाका। त्यानंतर दिसत असणारा हा कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली साइन इन म्हणून ऑप्शन दिसत आहे, यावरती क्लिक करा। यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवण्यात आला आहे, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या। ओटीपी टाकून झाल्यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दिसत आहे, हा कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। कॅप्चर टाकून झाला आहे, सबमिट बटनावरती क्लिक करा। पुन्हा एकदा आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी आपला पासवर्ड एक्सपायर झाला आहे, पुन्हा एकदा अपडेट करा असा एक वरती फ्लॅश एसएमएस दिसत आहे। या ठिकाणी आपला अगोदरचा पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो नवीन पासवर्ड टाकायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपण अगोदरचा पासवर्ड टाकून घेऊया। आपण अगोदरचा पासवर्ड टाकून घेतला आहे। यानंतर जो आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्या। पुन्हा एकदा हाच पासवर्ड कन्फर्मेशन साठी पुन्हा एकदा या ठिकाणी टाकून घ्या। कन्फर्मेशन साठी पुन्हा एकदा पासवर्ड टाकून घेतला आहे। या ठिकाणी कन्सर्ट दिला आहे, यावरती क्लिक करा। अशा प्रकारची मार्किंग होईल। आता गेट आधार ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करा। आपल्या समोर असा एक फ्लॅश एसएमएस येईल, यू शुअर टू चेंज पासवर्ड। ओके बटनावरती क्लिक करा। आपल्या समोर लोडिंग होत आहे आणि आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या। ओटीपी टाकून झाल्यानंतर चेंज पासवर्ड यावरती क्लिक करा। आपल्या समोर पासवर्ड चेंज झालेला फ्लॅश एसएमएस आला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, काइंडली लॉग इन विथ न्यू पासवर्ड या ठिकाणी क्लिक करा किंवा पुन्हा एकदा होम पेज वरती या। या ठिकाणी क्लिक केले तरी तुम्ही डायरेक्ट होम पेज वरती येणार आहेत। या ठिकाणी क्लिक करा। परत एकदा या ठिकाणी असा फ्लॅश एसएमएस येईल, यावरती ओके करा। पुन्हा एकदा या ठिकाणी इव्हेंट नंबर टाका, नवीन पासवर्ड टाका, हा कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। कॅप्चर टाकून झाल्यानंतर साइन इन ऑप्शन वरती क्लिक करा। आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या। ओटीपी टाकून झाला आहे, या ठिकाणी कॅप्चर टाकून घ्या।
कॅप्चर टाकून झाल्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करा. आपण यशस्वीरित्या या ठिकाणी लॉग इन झालेला आहे. आपण जर ई नॉमिनेशन केले नसेल तर अशा प्रकारचा एक फ्लॅश SMS येईल आणि जर लगेच करायचे असेल तर प्रोसेस करा आणि ई नॉमिनेशन जर तुम्हाला नंतर करायचे असेल तर या ठिकाणी लेटर या ऑप्शन वरती क्लिक करा. हा ऑप्शन ऑटोमॅटिक जाईल. या ठिकाणी आपण फॉर्म नंबर 19 भरून घेणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण PF च्या ID मध्ये एक्झिट डेट टाकून घेणार आहोत. एक्झिट डेट टाकण्यासाठी मॅनेज ऑप्शन वरती क्लिक करा. या ठिकाणी सगळ्यात शेवटी मार्क एक्झिट असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर अशा प्रकारे पेज ओपन झालेले दिसेल. सिलेक्ट एम्प्लॉयमेंट असे आहे. या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करा. आपले शेवटचे ID ज्या ठिकाणी एक्झिट डेट टाकायचे आहे ते पूर्ण ID या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. माझ्या केस मध्ये एकच ID असल्यामुळे हा ID ओपन झालेला आहे. यावरती क्लिक करा. तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. या ठिकाणी आपल्या समोर एक्झिट डेट टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी सिलेक्ट करा आणि जी काय आपली काम सोडण्याची तारीख आहे ती या ठिकाणी टाकून घ्या. या ठिकाणी आणि या ठिकाणी एकच तारीख टाकायची आहे, वेगवेगळी तारीख टाकायची नाही. शेवटला ऑप्शनला काम सोडल्याचे रिझन या ठिकाणी टाकायचे आहे, म्हणजे काम सोडायचे कारण या ठिकाणी टाकायचे आहे. या ठिकाणी शक्यतो शॉर्ट सर्व्हिस हाच ऑप्शन घ्यायचा आहे. तुमच्या केसनुसार तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. शॉर्ट सर्व्हिस असा ऑप्शन टाकलेला आहे. आता या ठिकाणी कन्सल्ट द्यायचा आहे. यावरती मार्किंग करायची. अशा प्रकारे हिरवी मार्क निळ्या रंगाची मार्किंग होईल आणि सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी येस वर ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. 6 अंकी OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. ऑटोमॅटिक अशा प्रकारचे मार्किंग होईल आणि या ठिकाणी सबमिट ऑप्शन ओपन झालेले दिसेल. यावरती या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. आपल्या समोर अशा प्रकारचा एक फ्लॅश SMS येईल. आर यू शुअर यू वांट टू अपडेट डेट ऑफ एक्झिट. अपडेट वरती क्लिक करा. ऑटोमॅटिक प्रोसेसिंग व्हायला सुरुवात होईल. या ठिकाणी फ्लॅश SMS आला आहे. डेट ऑफ एक्झिट अपडेट सक्सेसफुली. ओके बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण ही एक्झिट डेट टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस ऑप्शन दिसत आहे. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात सुरुवातीला क्लेम फॉर्म 31, 19, 10C अँड 10D असा ऑप्शन आहे. यावरती क्लिक करायचे आहे. आपण या ठिकाणी फायनल सेटलमेंट करत आहोत, म्हणजे पूर्णपणे बॅलन्स काढत आहोत. यासाठी फॉर्म नंबर 19 भरणार आहोत. या ठिकाणी अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक अकाउंट नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी बँक अकाउंट नंबर टाकून घ्या. बँक अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच पुढे व्हेरीफाय असे ऑप्शन आहे. या ऑप्शन वरती क्लिक करा. जर तुमचा बँक अकाउंट नंबर करेक्ट तुम्ही टाकलेला असेल तर अशा प्रकारे तुमच्या समोर ऑप्शन येईल. जर चुकीचा टाकला तर पुढे रिडायरेक्ट होणार नाही. या ठिकाणी येस ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. अशी हिरव्या रंगाची मार्किंग या ठिकाणी दिसून येईल. आता एकदम खालच्या बाजूला प्रोसेड फॉर्म ऑनलाईन क्लेम या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
आता आपल्या समोर दुसरे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी एकदम खालच्या बाजूला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ऑप्शनच्या समोर सिलेक्ट क्लेम ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर बरेच ऑप्शन येतील। आपण फायनल सेटलमेंट करत आहोत म्हणून फॉर्म नंबर 19 भरत आहोत। या ऑप्शनला सिलेक्ट करू। सिलेक्ट केल्याबरोबर या ठिकाणी विड्रॉलचं रिझन टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। रिझन फ्रॉम विड्रॉल या ठिकाणी सिलेक्ट करा। माझ्या केसमध्ये 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे। पुढे आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी अपलोड फॉर्म 15 असा ऑप्शन आलेला आहे। हा फॉर्म फक्त ज्यांचा पीएफ बॅलन्स 50,000च्या पुढे आहे यांच्यासाठीच हा आहे आणि त्यांची सर्व्हिस जर 5 वर्षापेक्षा कमी असेल तरच हा फॉर्म नंबर 15 भरायचा आहे। फॉर्म नंबर 15 कसा भरायचा याचा व्हिडिओ अगोदरच आपण YouTube वरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक आपण आय बटनावरती देईल, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये देखील फॉर्म 15 ची लिंक देईल, तो तुम्ही पूर्णपणे पाहू शकता। परंतु तो फक्त 5 वर्ष सर्व्हिस झाली नसेल आणि पीएफ 50,000च्या पुढे असेल तरच तो भरायचा आहे, अन्यथा या ठिकाणी या एम्प्लॉयची भरायची गरज नाही। आपण एम्प्लॉयचा ऍड्रेस या ठिकाणी टाकून घेऊया। या ठिकाणी आपण एम्प्लॉयचा पूर्ण ऍड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी गाव सिलेक्ट करायचे आहे। या ठिकाणी रस्ता, रोड किंवा तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचे आहे। या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी सिटी सिलेक्ट करायची आहे। आणि शेवटला 6 अंकी पोस्टाचा पिन कोड नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी पिन कोड नंबर टाकून झालेला आहे। या ठिकाणी पासबुक किंवा चेकबुक अपलोड करण्याची गरज नाही असा ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी असा एक चौकोन दिसेल, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर गेट आधार ओटीपी असा एक ऑप्शन आपल्या समोर शो होईल, या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर प्लीज वेट असा ऑप्शन येईल। आपल्या आधार लिंक मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून झाल्यानंतर याच्याच खाली व्हॅलिडेट ओटीपी सेंड सबमिट क्लेम फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओटीपी हॅज बीन व्हेरीफाय, ई-केवायसी अपडेट अँड पीएफ फायनल विड्रॉल क्लेम फॉर्म सबमिट सक्सेसफुली असा ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला आहे। फॉर्मची प्रिंट घेण्यासाठी क्लिक हिअर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या समोर आपण भरलेला फॉर्म पूर्णपणे ओपन झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही पीएफ चे फायनल सेटलमेंट करू शकता। अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।